काही वेळा मोठ्या सेलिब्रेशनपेक्षा आपल्या माणसांसोबत घालवलेले छोटे छोटे मोमेंट्स आयुष्यभर लक्षात राहतात. आणि आजचा दिवसही काहीसा स्पेशल होता. आम्ही निघालो होतो आहोंच्या गावी, कारण आज होता त्यांचा बड्डेचा स्पेशल डे. मी आणि मुलं प्रवास करून थोडे थकलेलो होतो, पण घरी पोहोचलो आणि समोर जे पाहिलं ना ते पाहून आमचा सगळा थकवा पळून गेला. अहो आणि अण्णा आमच्यासाठी मस्तपैकी स्वयंपाक करत होते. आमच्यासाठी जेवण आधीच तयार होतं आणि मग त्यानंतर आम्ही थोडंसं आराम केला आणि मग सुरू केली बड्डे सेलिब्रेशनची तयारी. मी छानपैकी ऑक्शनसाठी ताट तयार केलं आणि मग आली ती स्पेशल मोमेंट. मी अहोंचं ऑक्शन केलं आणि मग त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना तो खरंच पाहण्यासारखा होता. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना ऑक्शन केलं आणि मग त्यांचा बड्डे अजूनच स्पेशल झाला. त्यामुळे ते खूप आनंदित झालेले होते. आम्ही सर्वांनी मिळून अहोंचा बड्डे तर स्पेशल केलाच, पण त्यानंतर आमच्या अण्णांनी तर कमालच केली. अण्णांनी हार्मोनियमवर म्हणजे पेटीवर हॅपी बर्थडे टू यू हे सॉन्ग वाजवायला सुरुवात केली आणि इतक्या सुंदर तालात लयीत ते वाजवत होते की वातावरणच बदलून गेलं. त्यांच्या संगीताच्या सुरांमध्ये आमचेही सूर मिसळले आणि मग सगळ्यांच्या उपस्थितीत अहोंच्या बड्डेचा केक कट करण्यात आला. इट वॉज नॉट जस्ट अ बड्डे सेलिब्रेशन, इट वॉज अ ब्युटिफुल फॅमिली मेमरी. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, हसणं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सगळे एकत्र होतो. खरंच फॅमिली टाईम असेल ना तर प्रत्येक दिवस स्पेशल बनून जातो. आणि या दिवशी आमच्या प्रांजलीने अहोंना तिच्या पप्पांना खूप छान असं गिफ्ट तिच्या स्वतःच्या हाताने खूप मेहनतीने बनवून दिलं होतं. आणि त्यावेळी हे गिफ्ट उघडतानाच त्यांना ते एवढं आवडलं की त्यांना खूप ते गिफ्ट बघून खूप छान असा आनंद झालेला होता. बड्डे सेलिब्रेशन नंतर आता दुसऱ्या दिवशी आमच्यासमोर होतं आणखी एक ब्युटिफुल एक्सपिरियन्स. आमच्या या घरा शेजारीच आमची खूप मोठी मोकळी जागा आहे आणि त्यात खूप छान असं गार्डन आहे. आजच्या या कॉन्क्रीट लाईफमध्ये अशी मोकळी जागा मिळणं म्हणजे खरंच लक्झरी वाटतं ना. इथे मोकळ्या हवेत फिरता येतं, झाडांमध्ये वेळ घालवता येतो आणि मनसोक्त गार्डनिंगही करता येतं. म्हणून आम्ही सगळे गार्डनमध्ये जमलो. गिलक्याची रोपं, शेवगा आणि अजून बरीच काही रोपं मला लावायची होती. अहो आणि रोहित यांचा तर मस्तपैकी गवत काढण्याचा उद्योग सुरू होता आणि अण्णा मात्र लांब बसून आमची मजा पाहत होते. मी तर मस्तपैकी ही गिलक्याची छानपैकी वाळलेली गिलके घेऊन त्यांच्या बिया लावण्याची तयारी करत होते. त्यासाठी मातीमध्ये खड्डे करून त्यामध्ये बिया टाकत होते, त्यावर माती टाकत होते, तसेच काही रोपंही लावत होते. मातीमध्ये हात घालून गार्डनिंग करणं मला खरंच खूप आवडतं, कारण आपण ज्या फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो तिथे अशी मोकळी जागा आणि मनसोक्त बागकाम करण्याची संधी रोज मिळत नाही. सो वी वेअर सिम्पली एन्जॉयिंग द मोमेंट. गार हवा, मोकळी जागा, आजूबाजूला हिरवळ आणि आपल्या माणसांसोबत केलेलं काम, यापेक्षा ब्युटिफुल कॉम्बिनेशन आणखी काय असणार.
आज आपण एखादं छोटंसं बी मातीत लावतो, पण काही दिवसांनी त्याचं रोपटं होतं, ते मोठं होतं आणि पुढे त्याच्यावर फुलं किंवा फळं येतात. वॉचिंग सम टाईम ग्रो फ्रॉम युअर ओन हँड्स इज सच अ ब्युटिफुल फिलिंग. म्हणूनच गार्डनिंग म्हणजे फक्त झाडं लावणं नाही, तर थोडा संयम, थोडं प्रेम आणि खूप सारा आनंद शिकवणारा अनुभव आहे. रोपं लावताना आम्ही सगळे आपापल्या कामात बिझी होतो, पण मध्येच एकमेकांची गंमत, हसणं आणि गप्पा सुरू होत्याच. आणि फॅमिलीसोबत असं काही काम करताना कामाचा थकवा जाणवतच नाही. पहा, इथं रोहितचंही त्याचं बॉडी बिल्डिंग सुरू आहे. तो त्याची बॉडी दाखवण्यातच गंमत करतो आहे आणि कामं मात्र खूप कमी करतो आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आजच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी वेळ काढायलाच हवा. थोडा वेळ मोबाईलपासून दूर, थोडा वेळ निसर्गाच्या जवळ आणि थोडा वेळ आपल्या माणसांसोबत. आता तर आमची रोपं लावून जवळपास होत आलेली आहे, पण आमचं काम अजून संपलेलं नव्हतं, कारण गार्डनमध्ये खूप मजा येत होती. त्यानंतर आता सुरू झाला सगळ्यांचा फेवरेट पार्ट, तो म्हणजे पाणी फवारण्याचा. आणि इथं तर पाणी फवारायला खूपच छान वाटत होतं. प्रत्येकालाच पाणी फवारण्याची खूप मज्जा येत होती. रोहितला तर पाणी फवारायला खूपच तो एन्जॉय करत होता. आम्ही इकडे फ्लॅटमध्ये राहतो आणि फ्लॅटमध्ये राहिल्यावर अशी मोकळी जागा आणि मनसोक्त पाणी फवारण्याची संधी कुठे मिळते, म्हणून रोहितसोबत आम्हीही सगळेजण तेच एन्जॉय करत होतो. रोपांना पाणी मिळालं, गार्डनची साफसफाई झाली, आता पोर्चची साफसफाई आमची सुरू आहे आणि सगळे मिळून या पोर्चची सुद्धा साफसफाई आम्ही करतो आहोत. रोपांना पाणी मिळालं, गार्डनची साफसफाई झाली आणि त्यानंतर आमच्या घरासमोरच्या पोर्चची पण साफसफाई झाली आणि आमचं गार्डनिंग सेशनही कंप्लीट झालं. पण खरं सांगायचं तर त्या दिवशी आम्ही फक्त रोपं लावली नाहीत, तर काही सुंदर मेमरीजसुद्धा तयार केल्या. कदाचित काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी हीच रोपं मोठी झालेली पाहताना आम्हाला आजचा हा दिवस नक्की आठवेल आणि तेव्हाच वाटेल या झाडांच्या वाढीसोबत आमच्या आठवणीही किती सुंदर वाढत गेल्या. त्यानंतर पुढच्या दिवशी आहोंचं एका कॉलेजचं काम होतं. म्हटलं कामासाठी जात आहात तर आपणही त्यांच्यासोबतच जाऊया. आणि मग आमची छोटीशी आउटिंग सुरू झाली. आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ते ठिकाण खूपच सुंदर होतं. आजूबाजूला हिरवळ, सुंदर गार्डन, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज, खेळणे, सरस्वतीच्या सुंदर मूर्ती, माकडांचे स्टॅच्यूज आणि अजूनही बरेच काही पाहायला मिळाले. बघता बघता आमचा बराच वेळ तिथेच झाला आणि मग त्या खेळण्यांवर आम्ही खूप मज्जा करत होतो. मुलंसुद्धा खेळणी बघून शांत तरी बसणार कशी हो. वी प्लेड, वी लाफ अँड वी एन्जॉय एव्हरी लिटिल मोमेंट. खरं तर मोठ्या आउटिंगपेक्षा असे छोटे छोटे फॅमिली मोमेंट्सच जास्त स्पेशल वाटत असतात. मी सुद्धा खेळण्यांचा खूप मनसोक्त आनंद घेत होती. कधी झोके खेळत होती, तर कधी ते चक्र खेळत होती. तिथं खरं सांगायचं तर खूप मज्जा येत होती आणि आमचा वेळ कसा जात होता ते कळलंच नाही. इथं पहा, आमच्या दोघांचीही गंमत सुरू आहे. त्यांनी मला फूल लावलं तर मी सुद्धा त्यांना फूल लावत होती आणि अशा छान वातावरणाचा आम्ही तिथे आनंद घेत होतो. आणि इतकं सुंदर गार्डन, इतकं सुंदर तिथं काहीतरी होतं की मग त्यामुळे आमचं तिथं सुरू झालं आमचं फोटो सेशन. सगळ्यांनी मस्तपैकी फोटोज काढले आणि आम्ही तिथं फोटो काढण्यामध्ये, व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी होतं. मुलंही आमचे फोटो, व्हिडिओज खूप आवडीने काढत होते. प्रांजलीला तर सगळेच अगदी फोटो काढायला खूप आवडतं आणि ती फोटोसुद्धा खूप छान काढते, व्हिडिओसुद्धा खूप छान बनवत असते. मी तर तिला गमतीने नेहमी म्हणत असते की माझ्या व्हिडिओंची एडिटर, मॅनेजर तूच आहेस असं म्हणून. आणि अशा प्रकारे आमचा हा छोटासा फॅमिली ट्रिप, बड्डे सेलिब्रेशन, गार्डनिंग आणि आउटिंग सगळं काही खूप सुंदर आठवणी देऊन गेलं. आयुष्यात प्रत्येक दिवस आपल्याला पुन्हा मिळत नाही, म्हणून जेव्हा आपल्या माणसांसोबत असे सुंदर क्षण मिळतात ना, तेव्हा ते मनापासून जगा. कारण एक दिवस हेच छोटे छोटे क्षण आपल्या आयुष्यातल्या खूप सुंदर मेमरी बनतात. तुम्हाला आमचे फॅमिली व्लॉग्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओचा कोणता पार्ट आवडला ते. आणि भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.